नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाजीराव गागरे, राहणार मांडवी खुर्द, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी आहे. मित्रांनो, आता सगळीकडे सध्या कांद्याच्या काढणी झालेल्या आहेत आणि बरेचसे शेतकरी आता कांदा साठवण करत आहेत. परंतु कांदा साठवण करत असताना आपल्याला त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे या अनुषंगाने आपण काही थोड्या गोष्टी यामध्ये पाहणार आहोत. खरं तर कांद्याची साठवण जी असते ती सुरुवातीपासून आपलं त्याचं नियोजन केलं पाहिजे. जो कांदा आपल्याला साठवायचा आहे त्याचं खत नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे, पाणी नियोजन महत्त्वाचं आहे. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खत कधी द्यायचं, पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यानंतर त्या कांद्याला आपण पाणी अतिशय प्रमाणात दिलं पाहिजे. शेवटचं पाणी देताना आपण अगदी वापसा कंडिशनवर असताना तो कांदा काढला पाहिजे, ओला कांदा काढला नाही पाहिजे. पाणी त्याला जास्त पाणी झालं नाही पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणी जर जास्त झाला, कांदा तुमचा कदाचित मोठा होईल परंतु त्यामध्ये काजळी कोजळी म्हणतो तो प्रकार वाढून जाईल. हा झाला पहिला मुद्दा. याच्यानंतर आपल्याला कांदा साठवताना काळजी काय घ्यायची आहे. कांदा आपण रेग्युलर जो आपल्या शेतात निघणार आहे, ज्या कांद्याची डबल पत्ती आहे तो कांदा आपण इथं साठवणुकीसाठी वापरला पाहिजे. जे कांदे आपल्याला सिंगल पत्ती आहे किंवा पत्ती सोडत आहेत, आता हा बघा, हा अतिशय सुंदर असा कांदा दिसतोय, गोल गरगरीत आणि कलरचा, पत्ती चांगली आहे. हा एक कांदा यामध्ये आहे. याच्यात काय झालं आहे, ही याची पत्ती इथं सुटते आहे. हा कांदा जर आपण साठवणुकीसाठी वापरला तर तो पुढे जाऊन खराब होऊ शकतो. हे डबल पत्ती असणारा जो कांदा आहे तो आपण साठवणुकीसाठी वापरला पाहिजे. कांदा काढणीच्या वेळेस आपण काय काळजी घ्यायची आहे, ही मुळी आपल्याला जो कांदा साठवायचा आहे ही मुळी कापायची नाही आहे. कारण ही मुळी जर कापली, इथं कांदा डॅमेज होऊ शकतो. तिथं जखम झाली तर तिथं बॅक्टेरिया इन्फेक्शन करतील आणि तो कांदा पुढे जाऊन सडेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता राहिला प्रश्न, कांदा काढल्यानंतर शेतात आपण पूर्ण सुकवला पाहिजे. याच्यानंतर याला जी वरची जी पात आहे, कांद्याची पात, ते अतिशय मोठा जाड असा लेअर थर दिला पाहिजे, जेणेकरून कांद्याला कलर येईल, कांदा सुकेल आणि मग आपण इथून तो उचलायचा आहे. तो आधी आपल्या चाळीच्या जवळ नेल्यानंतर योग्य काळजी काय घ्यायची, चाळीमध्ये चाळ आपण अतिशय स्वच्छ करून घ्यायची आहे. आता चाळीमध्ये खूप लोक वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वापरत आहेत, काय काय टाकतायत. पण माझं तर वैयक्तिक असं मत आहे, कांदा जर आपण योग्य नियोजन अगोदर जर पिकवला, आता समजा आम्ही बायोमी सारखी कंपनीची जे औषधं वापरतो त्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास, बॅसिलस ह्या गोष्टी वापरतो, त्याच्यामुळं कांद्यावर जे पुढं जाऊन फंगस डेव्हलप होणार आहे ते होत नाही आहेत. आणि आम्हाला कांदा साठवताना वेगळे केमिकल किंवा कुठलं औषध वापरायची गरज येत नाही. सुरुवातीला फार तर तुम्ही तळाला म्हणजे कांदा साठवणार आहे तिथं आपण एखादं कीटकनाशक साधं जर टाकलं, एखादं क्लोरोसारखं असेल तर चालू शकतं. का, खाली काही तिथं किडे वगैरे असतील तर ते जेणेकरून पुढं आपलं कांद्याचं नुकसान करणार नाही. त्याच्यानंतर लोक खूप सारी केमिकलचे जे औषधं आहे ते मारतात. सल्फर डस्ट असेल किंवा क्लोरो असेल, सायपरमेथ्रिन असेल, ह्या पावडरी वापरतात, रिजेंट वापरतात. बाजारात अजूनही इतरही खूप साऱ्या औषधं आहेत मार्केटमध्ये. परंतु माझं स्पष्ट असं मत आहे, ह्या कुठल्याही औषधांनी फार मोठा काही फरक पडत नाही. सुरुवातीला आपण खालून फक्त वाळबी लागू नये किंवा काही किडे लागू नये म्हणून सुरुवातीच्या थरामध्ये कीटकनाशक काही प्रमाणात टाकलं तर चालू शकेल. परंतु एकदा कांदा साठवायला सुरुवात केल्यानंतर आपण जे थर देतो, ते एक थर दिला, दुसरा थर दिला, त्याच्यावर मध्ये लोक सल्फर टाकतात. सल्फर जास्त झालं तर कांद्याचा कलरसुद्धा कमी होतो, कांदा भुरका होतो. त्याचबरोबर कीटकनाशक टाकणं हीच चुकीचं आहे. काही लोक अक्षरशः थायमेट जे अतिशय विषारी औषध आहे ते सुद्धा टाकतात. ह्या गोष्टी करायच्या गरज नाही आणि ते टाकलंच नाही पाहिजे. सुरुवातीला तुम्ही शेतामध्ये काळजी घ्यावी आणि योग्य प्रकारचा कांदा पिकवावा. कांद्याची चाळ ही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. चाळ चांगली असावी, उंच जागेवर असावी. कांद्याची चाळ तुमची खड्ड्यात नसावी किंवा कांद्याच्या चाळीच्या आसपास पाणी साचलं नाही पाहिजे. पाणी जर साचलं तर तिथून जे नंतर जे तयार होणारं वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे, ते कांद्याला साठवणुकीसाठी धोकादायक असतं आणि मग ह्युमिडिटी वाढते, कांद्याला तिथं अडचण येते. या दृष्टीने जर विचार केला, कांद्याची निवड करणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा मोठा कांदा आहे. हा कांदा आपण एकदम चांगला डबल पत्तीचा आहे, तो आपण निवडून बाजूला ठेवायचा आहे. आता हा सिंगल पत्तीचा कांदा असेल तो पण आपल्याला साठवायचा आहे, त्याची साठवणूक व्यवस्था थोडी बाजूला करायची. जो कांदा आपल्याला टिकण्यासारखा आहे तो बाजूला, कमी टिकणारा बाजूला, बोरी बाजूला, म्हणजे हा कांदा आपण लवकर विकू शकतो. त्याच्यातच टाकला तर सगळ्या कांद्याचे नुकसान होऊ शकते. या अनुषंगाने असं जर नियोजन केलं तर कांदा चांगला टिकेल आणि आपल्याला त्याच्यात अडचण येणार नाही. धन्यवाद. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.